कीर्तनासाठी अमुकच व्यवस्थेची जागा हवी, अमुकच भजनी साथीदार हवेत, दिवाबत्त्यांची रोषणाई हवी, असा कसलाही काही बाबांचा कटाक्ष नसतो. कीर्तन करा असे लोकांनी म्हटले का त्यांनी उचललेच 2 दगड टाळांच्या ऐवजी आणि केलीच जय जय राम कृष्ण हरी भजनाला सुरुवात. परवा देहूला असाच योग आला. त्यांचे दर्शन शेजारच्या चित्रात आहे. दगडांच्या टाळ चिपड्या करून त्या ठिकाणी संत शिरोमणी तुकाराम महाराज विठ्ठल नामघोष करीत त्याच देहू क्षेत्रात श्री गाडगे बाबांनी मस्तकावर मडक्याचे टवक्कर ठेवून दगडांच्या टाळांनी भजनाला प्रारंभ करताच बाजूला जमलेल्या हजारो यात्रेकरूंच्या डोळ्यात भावनाश्रू डबडबले आणि हरिनाम घोषाचा तेथे मुसळधार पाऊस पडला. बाबांची कीर्तने लक्षपूर्वक ऐकली तर हा माणूस मूर्तीपूजेपेक्षा मानवातील मानव रूपी परमेश्वरावरच कडकडीत श्रद्धा ठेवणारा आहे हे चट्ट दिशी पडते. नाशिक, पंढरपूर, आळंदी, देहू इत्यादी ठिकाणी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या आणि सदावर्ते अन्नसत्रे चालू केले. पण तिथल्या क्षेत्रस्थ देव देवतांचे त्यांनी क्वचितच दर्शन घेतलेले असेल. जगाचा नियंता परमेश्वर दगडा ढोंड्यांच्या असल्या स्वरूपात बसलेला किंवा बसलेला असतो या खुळावर त्यांची लव मात्र श्रद्धा नाही. इतके सत्य पटलेले असूनही श्रद्धाळू जनतेचा बुद्धिभेद चुकूनही ते करीत नाहीत. आषाढी एकादशीच्या प्रसंगी एकदा कोणीसे बाबांना म्हटले, बाबा देवदर्शन घेऊन आलात का देवळातून? त्यावर बाबांनी फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे हात दाखवून बाबा म्हणाले, हा समोर जगता बोलता नाचता विठ्ठल दिसत असता देवळात जायचेच कशाला? देव काय देवळात बसला आहे वाटतं? जिकडं नजर टाकावी तिकडं तो अपरंपार भरलेला आहेच. तात्पर्य, लोकांच्या धर्मश्रद्धेची एखाद्या खाटकासारखी चीरफाड न करता लेकुरासाठी पण ते हाती धरिली पाटी या तुकोक्तीप्रमाणे त्या श्रद्धेला हळूवार बुद्धिवादी वळण लावून ती सत्कारणी लावण्याचाच उद्योग त्यांनी चालवलेला आहे. कीर्तनाचा पेशा निवडण्यात बाबांची धोरणी चतुराई दिसून येते. दर दिवशी कोठे ना कोठे हजारो अबाल वृद्ध स्त्री पुरुषांना विठ्ठल रुक्माई, गोविंद राधे, एकनाथ तुकाराम या थोर थोर संतांच्या जय जयकाराने त्यांचे मोठेपण कशात आहे आणि ते आपण अंगी आणण्यासाठी काय करावे याचे शिक्षण ते देत असतात. त्यांचे अखंड नामस्मरण माणसाला देवपणा देते आणि कोंबडी बकरी मारून देवाला संतुष्ट करू पाहणारे परमेश्वराचा कोप ओढवून घेतात. हे सिद्धांत रसाळ वाणीने आणि असामान्य तळमळीने जनमनावर पटवणारा पटाईत कीर्तनकार म्हणून गाडगे बाबांचे स्थान आज सर्वोच्च आहे. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात धंदेवाईक वारकऱ्याचे भजनी फड किती पडलेले असोत, गाडगे बाबांचे कीर्तन चालू झाले रे झाले अशी हाक काणी येता जनतेचा गंगौत भरारा तिकडे धावत जातो आणि फळकरांच्या समोर त्यांचे मोजके टाळ मृदंगवालेच तेवढे शिल्लक उरतात. हा देखावा नेहमी पाहायला मिळतो. माया, ब्रह्म, साक्षात्कार, समाधी, मोक्षाच्या गाळात अडून बसलेली परमार्थाची गंगा बाबांनी नेटक्या मराठी भाषेच्या पाटांनी अफाट बहुजन समाजाच्या मनागानावर खेळवली. ज्ञानेश्वर, तुकारामादी संतांच्या अभंगावरील केवळ शाब्दिक चर्चेतच अडकून पडलेल्या पंडित कीर्तनकारांना त्यांची वाट मोकळी ठेवून सोप्या गावंढळ रोजच्या भाषेत रसाळ दृष्टांतांनी, व्यवहारात हर घडी घडणाऱ्या अनुभवाच्या दाखल्यांनी आणि सडेतोड माटक्यांनी अंगठे निशाणी, ज्ञानबा पांडबा जगण्या मरण्याचे मर्दाईचे धडेच बाबा अखंड देत असतात. अगदी तुकाराम महाराजांच्या अभंग बोलातच सांगायचे तर, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी, हाच बाबांच्या कीर्तनाचा थोडक्यात सार सांगता येईल. वारकरी पंथाने देव देवळे, दान दक्षिणा, ब्राह्मण भोजनादी पोट भरू व्यापारात लोकांच्या श्रद्धाळू भावनांचा जो दुरुपयोग चालवला होता त्याला गाडगे बाबांच्या कीर्तनांनी आता पुष्कळच पायबंद ठोकला आहे. चालू जागतिक उलाढाली, जनता संपर्क हे चळवळीचे आणि राजकारण सिद्धीचे एक जाज्वल्य साधन अथवा शस्त्र झाले आहे. सारे राजकारणी पंथ पक्ष या संपर्काच्या सिद्धीसाठी धडपडतात. मोठमोठ्या सभा भरतात, लाखो गणती लोक येतात, टाळ्या पिटतात, जय जयकार करतात, तरीही संपर्क सिद्धी अजून काही पंथाला साधलेली नाही.
लोकमान्य म्हणून मिरवणाऱ्या काँग्रेस पार्टीचीही एकच रड ऐकू येते का आम्ही अजूनही जनता संपर्कापासून दूरच आहोत. या दुराव्याचे कारण मोले घातले रडाया नाही आसू आणि माया या तुकोक्तीत सापडते. मोठमोठे पुढारी सभात भाषणे करतात, त्यांचा परिणाम काय होतो? नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. एवढ्या थेट खालच्या तळात रुतून पडलेल्या अनाडी खेळूत जनतेच्या काळजाला गाडगेबाबांचा जिव्हाळा जसा बिनचूक प्रत्यक्ष जाऊन भिडला आहे, तेवढी सिद्धी आजवर कोणीही मिळवलेली नाही. गाडगेबाबा आले या एका हाकाटीने मागासलेला बहुजन समाजात चट्टदिशी उत्साहाची न उन्माळीची बिजली सणसणत जाते. श्रीमंतापासून भनंग भिकाऱ्यांपर्यंत सगळी दुनिया त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी आणि ते सांगतील ते करण्यासाठी वाऱ्यासारखी जमा होते. बाबांच्या या लोकसंग्रही जनता संपर्काचा थोडासा उष्टा माष्टा घास आपल्याही पदराला लागावा यासाठी अनेक विद्यमान राजकारणी पक्षांनी खटपटी केल्या आहेत. पण बाबा पक्के वसतात. राजकारणी सौद्याच्या या सौदेगिरीत ते आपल्या परमार्थाला यत्किंचितही विटाळू इच्छित नाहीत. थोड्याच दिवसापूर्वी पंढरपूर मुक्कामी एका नामवंत राष्ट्रीय संत कवीने बाबांना राजकारणी भवितव्याच्या चर्चेत गुरफटण्याचा डाव टाकला. मी या जन्माचा अडाणी, अंगठे बहादर, नांगरगट्ट्या, मला हो काय तुमचे ते कसले राजकारण का कारण म्हणतात ते समजणार. गमन नसे ज्या गावी तेथील वाट कशास पुसावी असा सरळ साप जवाब देऊन एका मिनिटात वाटेला लागले. इतिहास निर्माण करणाऱ्या लोकोत्तर पुरुषोत्तमाची परंपरा त्यांच्या मृत्यूबरोबरच मरते असा इतिहास दाखला आहे. कोणत्याही राष्ट्रात हाच प्रकार. छत्रपती शिवाजी महाराज शून्यातून त्यांनी मराठी स्वराज्याचे ब्रह्मांड निर्माण केले. त्यांच्या मृत्यूबरोबर छत्रपती छत्र वापरणारे सामान्य वारसच ठरले ना. थोरल्या बाजीरावानंतर पेशवाईचे काय उरले? लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रसंसाराचे मुंबईच्या बॅकबेवरच जळून कोळसे झाले. अन गोखल्यांच्या मागे काळा लांग कोट, उपरणे, पगडी आणि भारत सेवक समाजाची खानावळ तेवढी शिल्लक उरली. महात्मा गांधींच्या संप्रदायाचे धिंदवडे आज आपल्या डोळ्यासमोर चालू आहेतच. संत शिरोमणी तुकारामाच्या मागे टाळ टिळा माळेपेक्षा विशेष काय उरले? रामदासाची देवळे बांधणारा जवळ दासबोधाची चरपट पंजेरी आणि फंडगुंडी शिवाय काय महात्मा दिसत आहे? भाविक भक्तांनी चमत्कार साक्षात्काराचा माल मसाला भरभरून घालून रंगवलेला भरमसाठ खोट्या नाट्या तपशिलाचे पुराणवजा इतिहास तेवढे सत्यशोधकाची माथेफोड करायला जिवंत राहिले आहे. भूत वर्तमान भविष्याचा बिनचूक काटे तोल अंदाज करणाऱ्या गाडगे बाबा कर्तृत्वाचा लवलेशही अभिमान नसलेला तरी चिंध्या काठी मडक्याच्या प्रतापाने जागोजाग उभारलेल्या मोठमोठ्या लोकोपयोगी संस्थांचे आणि अनुयायाच्या टोळ्याचे भविष्य त्यांनी तंतोतंत हेरून ठेवले आहे. आणि तशा स्पष्ट सूचना आजूबाजूच्या निस्पृहणाप्रमाणे ते नेहमी देतच असतात. शिवाजीच्या आमदानीत खावण जबरदस्त म्हणूनच हजारो भले बुरे अशिष्ट सज्जन दुर्जन आणि सरळ हेकट एकमार्गी एकसूती राष्ट्रकार्याला जुंपले गेले. तोच प्रकार आज गाडगे बाबांच्या गरुड नेत्री कारभारात दिसत आहे. हनुमान गडीवर उभारलेल्या नाशिकच्या प्रचंड धर्मशाळेकडे पाहून एकदा ते आपल्या अनुयायांना म्हणाले, हा पसारा कुणी उभा केला? मी का तुम्ही? सरकारने जागा दिली, उदारदात्यांनी धन दिले, कर्मचाऱ्यांनी कष्ट केले म्हणून हा देखावा दिसतो. आपण काय केलं? काही नाही. कल्पना केली. नुसती कल्पना करून काय झालं असतं? श्रीमंतांनी पैसे दिले, कामकऱ्यांनी घाम गाळला, त्याचे उपकाराचे ओझे आपल्या माथ्यावर चढले. या धर्मशाळेत हजारो लोक येतात, सुखाने राहतात. गोरगरिबांना अन्न सत्रात भाकर आमटी मिळते, ते त्या धनदात्यांना आणि कामकऱ्यांना दुवा देतात. त्याचा तो आनंद आपण डोळे भरून पाहावा एवढेच आपले सुख नि भाग्य. ज्या निसंग निर्हेतुक वृत्तीने ही माया जन्माला आली, आज चालू आहे ती वृत्ती ज्या दिवशी किंचित तिळा एवढी डागाळली जाईल, त्या दिवशी धर्मशाळा या टेकडीवरून कोसळून या खालच्या गोदावरी मातेच्या पोटात अखेरचा ठाव घेईल. या उद्गारातच बाबांच्या निष्काम कर्मयोगाचे सारे मर्म स्पष्ट उमगलेले दिसते. अनुयायांविषयी त्यांची वृत्ती अशीच निस्संग निर्मोहिनी बेपर्वाह असते.
मेघ नाही विचारित आगंदरी आणि शेत या तुकोक्तीप्रमाणेच कथा सच्च्या लुच्च्या किंवा हुच्च्या कोणीही असो, सर्वांशी ते पित्याच्या विशाल प्रेमळ भावनेनेच वागत असतात. ज्याचे कर्म त्याच्या बरोबर माझ्या मार्गाने आणि चाकोरीने चालला तर झालं, आहे तेवढं टिकेल काही काळ, नाहीतर अखेर आहेच ठरलेली, व्हायचंच ते आणि जायचंच. हा जगाचा नियम आहे. हसायचे कशाला आणि रडायचे तरी कशाला. म्हणा गोविंद राधे, जय गोविंद राधे. गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा. औचित्य अयाचित योगाने गाडगे बाबाचे हे परम पवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी माझ्यावर सोपवण्याची श्री बाबांची लहर लागली. बाबाचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाल, हकीकतींचे, आठवणींचे आणि भक्तजनांकडून आलेल्या नानाविध गोष्टीचे कितीतरी कागदपत्रे माझ्या समोर उभे. किती घ्यावे आणि कोणते टाकावे समजेना. गांगारून गेलो मी. प्रथम तपशीलवार विस्तृत मोठे चरित्र लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीने चालले असतानाच एक दिवस बाबांचा निरोप आला. फुलवात तेवत आहे तोवर तिच्या उजेडात काय पाहायचे ते पाहून घ्यावे, केव्हा वारा येईल ने ती विजेल याचा नेम नाही. या निरोपाने मी तर चक्रावलोच. चला मोठे नाही तर छोटे, पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारे पुस्तक शक्य तितक्या झटपटीने लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो. टाईपरायटरवर खळा अडवीत बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्य ठळक पैलू मी एथवर चित्रित केले. इंद्रधनुष्याप्रमाणे आकर्षक असणाऱ्या शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एकतर लेखन मर्यादा आखून चलेली आणि बाबांच्या निरोपातील ती निरांजन मला सारखी वाकुल्या दाखवी सुटली. केली सेवा वाचकांची गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद. अखेर गंगेच्या पाण्याने पूजा या न्यायाने ही चरित्र लेखनाची पत्री श्री गाडगे बाबांच्या चरणात, अरे हो, पायांना तर ते हातही लावू देणार नाहीत, बाबांच्या कामधेनू गाडग्यात साष्टांग प्रणिपात समर्पित करत आहे. गरिबाची ही शिळी पाकी भाकरी आमटी बाबांनी रुचकर मानून दिलेल्या समाधानाचा ढेकर कानी पडला म्हणजे आयुष्य सार्थक मानणार. केशव सीतारामजी ठाकरे. काही प्रमुख घटना. मराठी निर्भीड लेखक व थोर समाजसुधारक प्रबोधनकार स्वर्गीय ठाकरे यांनी श्री गाडगे बाबांच्या चरित्रात इसवी सन 1952 पर्यंतच्या घटना यांचा उल्लेख आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने फारच उत्कृष्टपणे चितारला आहे. प्रत्येक प्रसंगाचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर साकार करणे हा त्यांच्या लेखनातील महत्वाचा गुण आहे. इसवी सन 1952 ते इसवी सन 1956 श्री बाबांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा धावता आढावा वाचकांच्या माहितीसाठी खाली देत आहोत. प्रबोधनकारांनी कुशलतेने विणलेल्या भरजरी पैठणीत हे त्रोटक लिखाण म्हणजे ठिगळ लावण्याचा प्रकार आहे. वाचक श्रोते हा प्रयत्न गोड मानून घेतील अशी आशा आहे. धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसा बंदीचे कार्य भारतात मोठ्या प्रमाणावर श्री गाडगे बाबांनीच केले. महाराष्ट्रात भरणाऱ्या बहुतेक ग्रामीण यात्रेतून देवाच्या नावावर होणारी हिंसा बंद करण्यासाठी आपल्या अनुयायी मंडळींना पाठवून बाबा सप्ते करण्यास सांगत व आपण प्रत्यक्ष तेथे त्या वेळी जाऊन आपल्या निर्भीड व सडेतोड वाणीने लोकांना उपदेश करीत. या कार्यात अनेक ठिकाणी जीवावरही बेतले, पण त्याची बाबांनी कधीच पर्वा केली नाही. अहमदनगर जिल्ह्यात वरवंडी येथे होणारी प्रचंड हिंसाही आपल्या अनुयायी मंडळीसह तेथे अनेकदा जाऊन शेवटी ती बंद केली आणि त्या जागेवर सुंदर विठ्ठल रुक्माई मंदिर बांधले. हे कार्य हातावेगळे होतात राहुरी येथे त्यांना एक प्रशस्त जागा मिळाली. तेथे काही वर्ष गोरक्षण चालवले. त्या भागात फिरत असताना तेथे आदिवासी भिल्ल लोकांचे हाल त्यांना दिसले. 18 विश्व दारिद्र्याने पिडलेले, शिक्षण व संस्कार नसल्यामुळे पसरलेले खारे, अज्ञानामुळे व्यसने, देवाच्या नावावर हिंसा आणि त्याच्यातच आलेल्या निरुद्योगीपणाही त्यांच्या नजरेतून सुटला नाही. या लोकांना माणसात आणून सुखी करायचे असेल तर त्यांच्या मुलाबाळांच्या फुकट शिक्षणाची सोय करणे हे महत्वाचे आहे हे त्यांनी हेरले. जे मनाला एकदा पटले ते करायचे हा बाबांचा खाक्या असल्यामुळे राहुरी येथे मिळालेल्या जागेवर आदिवासी मुला मुलींकरिता आश्रम शाळा काढण्याचे ठरले व इसवी सन 1954 साली तेथे स्थापना झाली.
श्री गाडगे महाराज मिशनच्या शैक्षणिक कार्याला आज जे प्रचंड प्रवाहाचे रूप आले त्यातच आश्रमशाळा हा उगमच म्हटला पाहिजे. याच वर्षी मूर्तिजापूर येथे विद्यालयाची सुरुवात श्री बाबांनी करून दिली होती. स्वतः बाबा अंगठा बहादर होते, पण गोर गरीब आदिवासींच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे अशी त्यांना तळमळ होती. दुसऱ्यांचे दुःख पाहिले की ते दूर करायचे हा बाबांचा नेहमी प्रयत्न असे. सर्व भारतातून मुंबईस असाध्य रोगाच्या औषधोपचारासाठी लोक येतात. रोगी दवाखान्यात राहतो, पण सोबतच्या 2-4 माणसाची मुंबई सारख्या शहरात सोय होणे कठीण असते. धनिकाची पैशामुळे कुठेही सोय होते, पण सर्वसाधारण माणसाचे काय? मुंबईत जे हॉस्पिटलच्या भागात बाबा नेहमी जात. रस्त्यावर आडोशाला सामान ठेवून स्वयंपाक पाणी करणारे रोग्यांचे संबंधित त्यांनी अनेक वेळा पाहिले. त्यावेळी त्यांना कल्पना सुचली की या लोकांकरिता जर एखादी धर्मशाळा बांधली तर त्यांच्या सोयीच्या दृष्टीने ते बरे होईल. बाबांच्या मनात येताच सरकार व जे ट्रस्ट कडून जागा मिळवून त्यावर उदार धनिकांच्या सहकार्याने उत्तम सर्व सोयींनी युक्त अशी धर्मशाळा इसवी सन 1954 साली बांधली. असा बाबांचा लोकसेवा, लोकशिक्षण, जनजागृतीचं कार्याचा तळाखा चालू होता. लोकोद्धारांच्या सेवा कार्याची त्यांची तळमळ त्यांना घडीभरही स्वस्थ बसू देत नव्हती. मन बलवान होते, पण शरीर थकत चालले होते. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.